काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुण्यामध्ये आयोजित छात्रों की गुंज या विशेष संवाद कार्यक्रमामध्ये संवाद साधला आणि यावेळी एका आदिवासी विद्यार्थिनीनं मांडलेल्या व्यथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलेले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी मांडतानाच या तरुणीनं राहुल गांधींना पुण्यातील मांजरी परिसरामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्याची विनंती केली. विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने उपोषण करतायत. आपण स्वतः त्या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं अशी विनंती या मुलीनं केलेली आहे. जो मांजरी में पिछले 10 दिनों से भूख हड़ताल चल रहा है, जो मेरे भाई बहन जो अनशन पर बैठे हैं, वहाँ से मैं आई हूँ. तो मुझे कहाँ बैठे हैं? मांजरी में, पुणे में ही. अच्छा. और क्या कारण क्या है? जो हमारी मांगे हैं वो इसमें लाई है. मैं आपको आगे बोलो. तो हमारी मांगे है कि हमें शिक्षा चाहिए. और मैं आपको मराठी में समझाऊंगी ताकि ताकि मेरी बात है वो अकेली निशा की नहीं है, वो सब ट्राइबल स्टूडेंट की है, पूरे देश की है, पूरे महाराष्ट्र की है. इसलिए मैं आपको मराठी में बात करके बताऊंगी. जो आम्ही जे उपोषणासाठी बसलेलो आहोत, आमचे भाऊ आणि त्याच्यामध्ये आमच्या 2 बहिणी देखील बसलेल्या आहेत. आणि त्यातलीच एका बहिणीची तब्येत खूप नाजूक झाली, तिला आज हॉस्पिटलमध्ये नेलंय. आणि हे सगळं असताना देखील जेव्हा आमचे प्रतिनिधी मंत्रालयामध्ये गेले तर तेव्हा आमचे जे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत ते काय बोलले असतील तुम्हाला सांगितलं तर तुमच्या अंगावर काटा येईल. ते म्हणतात सॉरी, मी याच्यावर काही करू शकत नाही, हे सीएमच्या हातात आहे. मग तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तिथं बसलेत तर तुम्ही जर तिथं आमच्या विकासासाठी बसलेत आणि तुम्ही जर आमचा विकास साधू शकत नाही तर तुमचा तिथं बसण्याचा अधिकार नाही, हे मी आज ठणकावून सांगते.